यंदा मान्सूनचं आगमन निर्धारित वेळेच्या आधीच होण्याची शक्यता आहे। बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ही शक्यता निर्माण झाली आहे। 14 मे पूर्वीच अंदमानमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे। भारतीय हवामान विभागाने हा अंदाज वर्तवलेला आहे। हवामान तज्ञांच्या मते 12 आणि 13 मे दरम्यान विषुववृत्तीय प्रदेशाजवळ आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण पश्चिम भागात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे। या प्रणालीमुळे विषुववृत्तीय वाऱ्यांचा प्रवाह अधिक मजबूत होईल। परिणामी मान्सून सरासरी तारखेच्या आधीच अंदमानात धडकू शकतो। यापूर्वी मान्सून 14 ते 22 मे दरम्यान येण्याचा अंदाज होता, मात्र आता हे आगमन त्याआधीच होण्याची चिन्हे आहेत। तर सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे। जीएसटी सहित 1 तोळा सोनं 1,52,000 रुपयांवर आहे, तर जीएसटी सहित 10 ग्रॅम चांदीचे दर 2,61,000 रुपयांवर घसरले। तर पनवेलमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। 3 ते 4 दिवसांनी पाणी पुरवठा केला जातोय। नागरिकांकडून घरात पाण्याची साठवणूक केली जाते। पनवेल शहरात सध्या पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्यानं लोकांचे हाल होऊ लागले। 3 ते 4 दिवसांनी पाणी सुटत असल्यानं पाणी साठवून ठेवण्यासाठी घरासमोर ड्रमच्या रांगा लागल्या। एका घरात 10 ते 12 मोठे पाण्याचे ड्रम ठेवण्यात आल्याचं हे चित्र सध्या प्रत्येक घरात पनवेलमध्ये पाहायला मिळतंय। याची खूप मोठी समस्या आहे। पूर्वी तर थोडं बहुत यायचं पाणी, आता तर 4-4, 8-8 दिवस पाणीच येत नाही। आणि इकडे बघता तुम्ही पूर्ण पंप वगैरे लावून हे करून पाणी भरावं लागतं लोकांना। टँकर येतो ते 8-8, 10-10 दिवस तेही पाणी मिळत नाही, अशी परिस्थिती आहे गावामध्ये। परंतु येत्या 17 तारखेला आम्ही असा निर्णय घेतलेला आहे का जो कलंबुलीवरनं म्हणजे कांबोट्यावरनं नवी मुंबईकडे जो पाणी जातो ती जलवाहिनी आम्ही बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। का बंद करण्याचा घेतलेला आहे का त्यांचे आयुक्त कैलास शिंदे साहेब ते सांगतात का इथले पाणी आम्ही देणार नाही। पाणी ही मूलभूत गरज आहे। त्यांना आम्हाला आठवण करून द्यायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची का याच जिल्ह्यामध्ये महाडमध्ये चौदार तलेला जो पाणी इथं पाण्याचा अधिकार हा सर्व मानव प्राणी पक्षी सर्वांना अधिकार आहे। त्यांची ताण पहिली भागली पाहिजे। हा जीवनावश्यक वस्तू आहे आणि याला पाणी जर दिलं नाही, आम्हाला जर पाणी दिलं नाही तर आम्ही हे आंदोलन 17 तारखेला मोठ्या प्रमाणात आम्ही करणार आहोत। आणि आता नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणी अत्याचार प्रकरणातील चिमुकलीसाठी शोकसभा पार पडली आहे। आमच्या मुलीला न्याय द्या अशी चिमुकलीची आई आणि वडिलांची सरकारकडे मागणी आहे। ही पुण्यात चालणार जिथं आम्ही रोज काम करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।